आणि आता बातमी अबू आझमींची आहे। नेहमी वादग्रस्त बोलण्याची सवय असलेल्या आझमींनी आता मराठीवरून डिवचण्याचा प्रयत्न केला। भिवंडीमध्ये मराठी बोलण्याची गरज काय असं म्हणण्याचा उद्दामपणा आझमींनी केलाय। पाहूया। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले हाँ। अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले हाँ। महाराष्ट्रात आमदार राहून अबू आझमींची मगरुरी पहा किती आहे। हे भिवंडी आहे, इथे मराठी बोलण्याची गरज काय असं सांगून मराठी माणसाला चिथावण्याचा प्रयत्न आझमींनी केला। भिवंडी महाराष्ट्रातच आहे हे मुद्दाम विसरल्यासारखं दाखवण्याचं ढोंग अबू आझमींनी केलं। क्यों मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले हाँ। लेकिन मराठी बोल सकते, ये मराठी जब दिल्ली में जाएगी तो सुन नहीं पाएगा। बोल रहा हूँ, सुना है? जब यूपी में कोई मैं यूपी में जाएगी मेरी बात तो कोई समझेगा ही नहीं। भिवंडी काय अबू आझमीचे काय बापाची आहे का? तो प्रत्येक वेळेस काही ना काही जातीय समीकरण कुठेतरी जाऊन करत असतो। कधी मुंबऱ्याला जाऊन काहीतरी बरवडतो, तिकडे भिवंडीला जाऊन काहीतरी बरवडतो। काही माफक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जर जाऊन भडक वक्तव्य करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं ही अबू आझमीची जुनी पद्धत आहे। परत त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये, नाहीतर त्यांना भिवंडीची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। ज्यांना वाटते मराठीची आवश्यकता नाही त्यांनी महाराष्ट्र सोडून बाहेर चालले जाऊ। आज मराठी महाराष्ट्रामध्ये राहतोय आम्ही आणि आम्हाला प्रत्येक मराठी भाषेचा आणि ज्या ज्या राज्यामध्ये जे लोक राहतात त्या गोष्टीचा गर्व आहे। तर मंत्री आशिष शेलारांनी भिवंडीच काय चंडीतही मराठीच बोललं पाहिजे असं प्रत्युत्तर अबू आझमींना दिले आणि त्याच वेळी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला। मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे। भिवंडी काय गोवंडी काय अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे, आमची मागणी आहे। मराठी हा आमचा आत्मा आहे, श्वास आहे। अबू आझमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी। आमचा आग्रह आहे, मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे। अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे। मला असं वाटतं ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात। तर काहीतरी आता कसं आहे, चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष, कोण विचारत नाही। चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते, त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत नाही। अबू आझमींना मराठी येत नाही अशातला भाग नाही, ते मराठी बोलू शकतात। पण आपण भिवंडीत आलो म्हणजे बाहेरच्या राज्यात गेल्याचा फील व्यक्त करून मराठीचा अपमान करण्याचा अधिकार अबू आझमींना कोणीही दिलेला नाही। मुझे मराठी से मोहब्बत है, लेकिन मैं किसी के डर से नहीं, राजनीतिक फायदा लेने के लिए नहीं। मैं इस महाराष्ट्र में रहता हूँ, मेरा कर्तव्य होता है कि मैं महाराष्ट्र में रहूँ तो मराठी सीखूँ। मुझे अफसोस है मैं अभी तक नहीं सीख सका। 2009 में मुझे बहुत डराया गया था, मेरे कपड़े फाड़े गए थे, लेकिन मुझे जो करना था मैंने किया। मेरी मर्जी मैं दूँ या नहीं दूँ, कोई इसमें दबाव है क्या? मेरी मर्जी मैं दूँ या नहीं दूँ, मैं मराठी सीख रहा हूँ। बस आपको बताया ना, मैं मराठी सीख रहा हूँ, देख लो आप मुझे, मैं मराठी सीख रहा हूँ। लेकिन मैं ये उनको दिखाना चाहता हूँ जो मराठी से मोहब्बत करते हैं, जो मराठी पर राजनीति करते हैं ना, उनको मेरा ये देखने की जरूरत नहीं है। काय नेमकं अबू आझमी मराठी शिकतायत, शब्द समजून घेतायत मराठीतले? आना मतलब येणे, ठीक है? जाना मतलब जाने, देना मतलब देने, लेना घेने, उठना उठने। ये मुझे रोज लेसन देते हैं मेरे टीचर जो हैं ऑनलाइन, वो कर रहा हूँ। आपण कशा प्रकारे मराठी शिकत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न अबू आझमींनी केला। पण त्याच वेळी मराठीत बोलायचं की नाही ही माझी इच्छा वगैरे बोलून चिथावण्याची जुनी खोडही त्यांनी दाखवून दिली। भिवंडीहून संजय भोईरसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।